शाळांचे वीज बिल आता ग्रामनिधीतून भरले जाणार. यवतमाळ जिल्हा परिषदेचे निर्देश. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील संगणक व डिजिटल उपकरणांचा वापर सुरळीत राहावा आणि विजयाभावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी प्राथमिक शाळांच्या वीज बिलाचा खर्च आता संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून केला जाणार आहे. याबाबत यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकाऱ्यांना बीडीओ स्पष्ट निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 45 अन्वये ग्रामपंचायतींना शिक्षणविषयक बाबींवर खर्च करण्याची कायदेशीर तरतूद आहे. शाळांना शासनाकडून अपुरे अनुदान प्राप्त होत असल्याने वीज बिलाचा वेळेवर भरणा करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. परिणामी शाळांमधील डिजिटल शिक्षण व शैक्षणिक उपक्रमांवर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व शिक्षण सभापतींनी केलेल्या निवेदनाची दखल घेत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार आता सर्व ग्रामपंचायतींनी आपल्या अखत्यारीतील शाळांच्या वीज बिलाचा भरणा नियमितपणे ग्रामनिधीतून करावा आणि गट विकास अधिकाऱ्यांनी याबाबतचा वेळोवेळी आढावा घ्यावा असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअॅपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.